तर महाराष्ट्रामधल्या 8 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे तर देशातल्या 13 राज्यांमध्ये 89 जागांसाठी मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो आहोत अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांनी आता नुकतंच मतदान केलेलं आहे। तर तिकडे यवतमाळ वाशीमध्ये संजय देशमुख हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। तर भाजपचे वर्ध्याचे उमेदवार असलेले रामदास तडस यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे। तर उमेदवारांनी सकाळच्या वेळेस मतदान करण्याचा आपला हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। मतदारांना देखील जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अनुप धोत्रे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अकोल्यामधून ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। तर यवतमाळ वाशीमधून राजेश्री पाटील शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि त्या या मतदारसंघामधून उभ्या आहेत। हेमंत पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर इथे राजेश्री पाटलांना इथे उमेदवारी देण्यात आली। औक्षण करून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। शिंदे गटाचे उमेदवार आहेत राजेश्री पाटील। तर संजय जाधव परभणीमध्ये त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांची लढत ही महादेव जानकर यांच्यासोबत असणार आहे। तर बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। तर महाराष्ट्रातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतं। यामध्ये विदर्भातील 5 तर मराठवाड्यातील एकूण 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास 1.5 तास उलटून गेलेला आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर मतदारांनी रांगा लागल्याचं चित्र अनेक मतदान केंद्रासमोर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे। त्यामध्ये मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघ आहेत आणि यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, वाशिम यामध्ये